नमस्कार मंडळींनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत केलंय आणि बाहेर जाऊन बघले तर सगळे मैत्रिणी बसान थंड गारेगार पेप्सी पियत होते. तकडेसून घराकडे येईल आणि जेवणात बघले तर मस्तपैकी भात, गोडी डाळ, चपाती, भाजी इत्यादी सगळा काय होता. पण आवशीचो आज उपवास होतो म्हणून तिनं दह्यावर भागवलं. जेवण झाल्यावर झोपान दिलं आणि तीनचांचो बाहेर रोडवर जाऊन बघले तर जेसीपीचं काम जोरदार चालू होतं. जेसीपीन रेती उचलल्यान जेसीपीन रेती टाकल्यान तेवढ्यात आपल्या भावकीनकडे हाय बाय करून सुरुवात केल्यानी दुकानात गेले आणि भावाशीक म्हटले मस्तपैकी मॅगीची 2 पाकिटं दी आणि एक सेपरेट मॅगी मसालो सुद्धा दी. दुकानातून वया सगळा घेतलंय आणि घराकडे येलंय. मॅगी म्हटला की आपलं एकदम आवडीचा विषय. पिशवीतून मॅगीची पाकिटं काढून किचन वरती ठेवलंय आणि ह्यो जो सेपरेट मॅगी मसालो गावतात तो एकदा मॅगी मध्ये घालून बघा किती भारी लागतात. गॅस वरती कढई ठेवलंय आणि त्याच्यामध्ये पाणी घालून बर्तन तेल म्हणून व्हायचं तेल घातलंय आणि मॅगी शिजवून घेतलंय. येवा तुम्ही सुद्धा मॅगी खाओ. आज मंगळवार असल्या कारणाने जंबुरान संध्याकाळी 7 वाजल्यापासूनच सुका करता दुका करताची कॅसेट लावलेल्या. बाहेर इल्याबरोबर बबन्यान पटकन ट्रेंडिंग दाखवल्यान. बबन्या बोलते येऊ केल्या. गणपती बाप्पाची आरती झाल्याबरोबर आम्ही सगळे निघालो गावदेवीच्या दर्शनात. देवळात जाऊन आई गावदेवीचा सुंदर असा दर्शन घेतलं. म्हटलं तुमका सुद्धा वाईट दर्शन घडवून देऊया. घराकडे इल्याबरोबर कल्पिता मामीन माका वेज फ्रँकी दिल्यान. धन्यवाद मामी. जेवण झाल्याबरोबर खाली इल्या आणि जंबुरा बरोबर वाईच गणा धावरे मना पावरे नाच केलं आणि म्हटलं आजच्या दिवसापुरती पुरे झालं पण भंगला जंबुराचं लक्ष त्या चॉकलेटारा. आम्ही भेटाय पुढच्या ब्लॉग मध्ये. तवसर देवा काळजी.